आता ह्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे हे ऍक्सिडेंट नेमका झालता कसा, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार पोरांनो, जे आहे ते खरंय म्हणूनच मी म्हणतो आपलंच लय बरं. पार्ट 1 मध्ये तुम्ही ढग डोंगर मैत्री आमची मस्ती सगळंच बघितलेलं. आता पार्ट 2 मध्ये नेमकं मी सांगणार आहे हे ऍक्सिडेंट कसा झालता आणि कुठं झालता. आता फोटो काढत काढत आम्ही पगनीमेपर्यंत आलतो. नंतर मी एका लोकेशनला थांबलेलो फोटो काढायला. मस्तपैकी माकडं होती. मग माकडांना आपल्या ह्या विसल्यांनी मस्तपैकी केळ खायला दिली. आणि आता इथलं फोटो काढून आम्ही डायरेक्ट निघलो वणीगडाच्या दिशेनं. जाताना असं बारीक चिरीक वॉटरफॉल हे असं डोंगरात उतरले ढग बघायला लयच भारी वाटायचं. आता भावांना मी तुमच्यासाठी एवढा भारी कंटेंट आणतोय, त्यामुळे तुम्ही पटापट फॉलो करून घ्या बरं. मस्तपैकी वणीगडापाशी आलो. तिथं आल्या करोळात हात पाय धुवून घेतलं. मस्तपैकी आम्ही आता वणीगडाकडे चाललो. आणि आता एवढ्या वरी चढायचं म्हणलं पोटात काहीतरी टाकलं लागेल का नाही. मस्तपैकी नाश्ता दाबला. मस्तपैकी वणीगडावर चढायला चालू केलं. मित्रांनो जरा ताण झाला, पण आपल्याला 12ची आरती गावली, त्यामुळे विषय एकच नंबर झाला. जाताना मग देवीचा मस्तपैकी प्रसाद घेतला. आता आम्ही घराकडे निघालो, कारण उशीर लय झालता आम्हाला. मग इथं लोकेशनला फोटो काढले. नंतर ठरवलं आता भावानं डायरेक्ट घराकडे जायचं. आता कुठं थांबायचं नाही. लय कटाळा आलता. पाक त्या गडावर थोडं पाय नुसतं लाट कापत होतं. आणि भावांना तुम्हाला एक सांगतो, व्हिडिओ काढायला तितकं कमीच होतं, कारण इथं लोकेशनच लय खतरनाक होतं. डोंगर फिंगर मस्तपैकी होती आणि त्या दिवशी जरा पावसाचं वातावरण होतं. आता आपला मेन मुद्दा हे नेमका विषय काय, ऍक्सिडेंट नेमका झालाय कसा. भावानं एका गाडीत एक म्हातारा बाबा होतं आणि त्यांच्याकडून टन काटला नाही, त्यामुळे ऍक्सिडेंट झालता. मस्तपैकी जेवण फिवून दाबलं आणि डायरेक्ट घराकडे निघाला. मग आता व्हिडिओ बघितल्याबद्दल मंडळ आपला आभारी आहे. जाताना तेवढा नक्की फॉलो करून जावा.